नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण सध्या ठाण्यातील जांभळी नाका परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहतोय या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न हा ऐरणीवर असतानाच आपण या ठिकाणी पाहू शकतो भाजपच्या नगरसेविका आहेत त्या या ठिकाणी स्वतः भाजी विकायला बसलेल्या आहेत। आपण सध्या ठाण्यातील जांभळी नाका परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जो जमाव आहे हा संपूर्ण आपण पाहतोय की नगरसेविका ज्या आहेत त्या स्वतः या ठिकाणी रस्त्यावर भाजीला घेऊन बसलेले आहेत। फळं असतील, त्यासोबतच भाजी असतील, मासे असतील हे विकण्यासाठी या स्वतः या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळतात। आपण या लाईव्हच्या माध्यमातून सगळं पाहतोय। भाजपच्या आपण पाहतोय नगरसेविका पेंटे, त्यासोबतच नम्रता कोळी, प्रतिभा पडवी आणि उषा वाघ या ठिकाणी उपस्थित झालेल्या पाहायला मिळतात। आपण पाहतोय या लाईव्हच्या माध्यमातून। महापालिका नक्की जैसे ते कारवाई आपल्यासोबत बोलण्यासाठी मृणाल पेंडसे आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। मॅडम काय सांगाल? भाजी अनेक वर्षापासून आम्ही फेरीवाले या विषयावरती जीव तोडून बोलतोय। दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढते आहे। स्थानिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून येऊन फेरीवाले इकडे बसतात, जागा अडवतात आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। आणि प्रशासनाला जाग यावी, त्यांना थोडी तरी लाज शरम वाटावी आणि रेग्युलर कारवाया व्हाव्यात आणि हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह व्हावा, यासाठी आज एक अनोखं आंदोलन आम्ही इकडे करतोय। आम्ही स्वतःच फेरीवाले होऊन इकडे बसलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने जर कडक कारवाया केल्या नाहीत तर अशाच प्रकारची आंदोलन आमच्याकडनं केली जातील। वारंवार प्रशासनाने तक्रार महासभेत प्रश्न मांडू सुद्धा हे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये। थोड्या टायमासाठी कारवाई पुण्याहून फेरीवाले बसतात। आता बघितलं तर मॅडम तुमचा रस्ता मोकळा दिसतोय। तेच आहे, ही एक चेन आहे। म्हणजे याच्यामध्ये काही अधिकारी किंवा कर्मचारी पण असतील आणि एक चेन आहे। म्हणजे काय, महापालिकेची जागा कोणीतरी एक गुंड ती जागा भाड्याने देतो, हप्ते घेतले जातात असा आमचा आरोप आहे आणि चेन कुठेतरी संपुष्टात यावी, हे सगळं बंद व्हावं। कारण ठाणेकर अतिशय त्रस्त आहे त्या फेरीवाल्यांमुळे आणि म्हणूनच आम्ही आज एक अनोखं आंदोलन करतोय की प्रशासनाला जाग यावी, त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी कडक कारवाया करून अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय कायमचा ठाण्यात संपवावा, यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत। मी परत सांगते, आमची भूमिका नेहमी हीच राहिलेली आहे। स्थानिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नाही, आमचा विरोध बाहेरून येणाऱ्यांना, ठाण्याच्या बाहेरून जी लोक येतात किंवा अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना आमचा विरोध आहे। कारण इथलेच कोणीतरी लोक त्यांना ही जागा ज्याचं भाडं घेतात, ही सगळी हप्ते वसुली चालू आहे, ही चेन आहे, सर्कल आहे आणि ते कुठेतरी आम्हाला मोडून काढायचं आहे आणि त्यासाठी आज एक अनोखं आंदोलन आम्ही इकडे करत आहोत। तुमच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं आहे, काय माहिती? आज कित्येक दिवसापासून महासभेमध्ये हा विषय मांडला गेलेला आहे की फेरीवाल्यांविषयी, पण
फेरीवाल्यांविषयी पण आहे ना, आज कित्येक दिवस झाले यावर कुठलीही ठोस कारवाई गेलेली नाहीये. त्यासाठी आम्ही आज सगळे नगरसेवक बीजेपीचे इथे बसून आंदोलन करत आहोत. आज स्वतःच आम्ही भाजीवाले झालो, कारण की स्थानिकांना आमचा काहीच विरोध नाहीये, पण जे बाहेरून येणारे भाजीवाले आहेत त्यांच्यावर तर कारवाई केली पाहिजे. तात्पुरती कारवाई करतात, थोड्या वेळ अतिक्रमणवाले येतात, नंतर काय जैसे होते तसंच आहे. यासाठी काहीतरी ठोस कारवाई करावी म्हणून आम्ही हे आंदोलन आज इथे करत आहे. नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातील जांभळी नाका परिसरामध्ये आहोत आणि भाजप आक्रमक झालेले पाहायला मिळतात. भाजपच्या नगरसेविका भाजी घ्या भाजी असं या ठिकाणी म्हटलं प्रश्न विचारतोय ही आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली? वारंवार जेव्हा लोकप्रतिनिधी महासभेमध्ये आवाज उठवतात त्यांच्यावर जर त्यांचं ऐकलं जात नाही तर खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे हे तर समजायला पाहिजे. कारण का हे जे अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या, अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्व्हे झालेला आहे, त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे? दाखवतील, महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे. पण नाही, हे जे अनधिकृत फेरीवाले येतात जे बाहेरून, त्यांची संख्या तुम्ही बघायला जाल तर बायोमेट्रिक सर्व्हे झाल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 5 पट 10 पटीने वाढलेली आहेत. आणि यांचा आता कोण आहे, कोण यांना बसवतं? कारण का हे जे आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा हे जे हे कारवाई केल्याचे, अतिक्रमणची कारवाई केल्याचे जेव्हा आम्हाला नाटक करतात, सीन क्रिएट केला जातो, त्यांचा माल उचलतात. कोणाचा फोन येतो त्यांना दाखवावं, त्यांनी सांगावं प्रशासनाने का त्यांना कोणाचे फोन येतात आणि कोणाच्या फोनवरून ते त्यांचा माल सोडला जातो. त्यांच्याकडून दंड कारवाई उचलली जाते का? नाही. हे लाखो करोडोची उलाढाल आहे. याच्यामध्ये पालिका प्रशासन आणि जे आता आहेत सोकळ, जे या अनधिकृत फेरीवाल्यांना बसवतात हप्ते वसुली करून, यांच्या सगळ्यांचा मिलीजुली भगत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ही कारवाई, आमचं हे आंदोलन असं चालूच राहणार आहे जोपर्यंत याच्यावर काही ठोस कारवाई केली जाणार नाही. वारंवार महासभेत तुम्ही विषय मांडू सुद्धा प्रशासन जागा होत नाहीये, थोडी तात्पुरती कारवाई. हे बघा, झोपलेल्याला आपण उठवू शकतो, झोपलेल्याचा सोंग केलेला जो असेल त्याला आपण उठवू शकत नाही. वारंवार आम्ही सगळ्या भाजपाच्या नगरसेविका या अतिक्रमणा फेरीवाल्यांवर विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे, पण त्यांच्यावर काही कारवाई केली. आम्हाला तोंड टेकली फक्त ही अतिक्रमणची गाडी एकदा जाते आणि परत येतच नाही. ते काय फक्त टोपल्या उचलून सगळे ते फेरीवाले ते निघून जातात. कारण का त्यांच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे, त्यांना कोणाची भीतीच नाहीये. कोणाचं हे सगळं चालू आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे. याच्यामध्ये खूप मोठं काळबेर आहे, खूप करोडोची उलाढाल आहे. आणि ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे ठाणेकर जनता म्हणजे हे आहे, त्यांना सगळं समजतंय, सगळं दिसतंय, पण ते करू शकत नाही काही. स्थानिक अहो, आम्ही जेव्हा निवडणुकीच्या वेळेस प्रचाराला जात होतो, आमच्या प्रभागातील जवळजवळ सगळे नागरिक आम्हाला बोलत होते एवढी इथे मेन मार्केट आहे, आम्हाला चालायला जागा नसते, एवढं अतिक्रमण झालेलं आहे सगळीकडे. तर इथून जर टीएमटीची बस जी जाते इथून जांभळी नाका मार्केटमधून ती स्टेशनला पोहोचायला जवळजवळ अर्धा तास लागतो बसला. मग हा नवीन रस्ता रुंदीकरण करून उपयोग काय आहे? आणि जर आमच्या प्रभागातील नागरिकांना जर या सोयी सवलती मिळत नसतील, या मार्केटमध्ये व्यवस्थित चालायला रस्ता फुटपाथ जर मिळत नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी भांडायचं नाही का? जे आमचे इकडचे जे स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही आवाज उठवायला नको का? आणि योग्य स्थितीने, योग्य पद्धतीने बायोमेट्रिक सर्वे झाला पाहिजे आणि आमचे जे आहेत फेरीवाले इकडचे स्थानिक त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पूर्ण ठाण्यामध्ये फेरीवाल्यांचा विषय आहे, अतिशय गंभीर समस्या आहे आणि प्रशासन खोटं बोलतं. कारवाई केली जात नाही, कारवाई फक्त दिखाव्यापुरती असते. त्यांची गाडी येते आणि या कितीतरी फेरीवाल्यांना आधीच इन्फॉर्म केलं जातं की आता गाडी येते दाखवण्यापुरती. अर्ध्या तासांनी जर तुम्ही बघाल आम्ही महापालिकेमध्ये महासभेमध्ये वारंवार फेरीवाल्यांबद्दल तक्रार करत आले आहोत. 21 आणि 22 वॉर्डचा सीमारेषा आहे आणि इथून अशोक टॉकीज पर्यंत फेरीवाल्यांची गर्दी इतकी आहे की चालायला रस्ता नसतो. आणि स्थानिकांना आमचा विरोध नाहीये. बाहेरून येणारे रोहिंगे आहेत, बांगलादेशी आहेत, ते तिकडनं गाड्या घेऊन येतात, गाड्या भरून इथे रामनवरी रोडला पण कपड्यांच्या गाड्या लावलेल्या असतात. इकडे
जागोजागी हे फेरीवाले बसलेले असतात, त्यांच्यावर कारवाई का नाही होत, त्यांचे महापालिकेचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कारवाई जी केली जाते ही 5 मिनिटासाठी असते, ते पण त्यांना आधीच खबर मिळते, ते पळत सुटतात. महापालिकेची गाडी गेल्यानंतर 10-15 मिनिटात सर्व पूर्ववत होतोय. हे वारंवार आम्ही किती वेळा आवाज उठवायचा. महापालिकेचे हे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे अनोखे आंदोलन केलेलं आहे. कधी कारवाई करतात आणि कशी कारवाई करतात? आता सगळ्यांनी मागे या. नक्कीच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं की भाजप नगरसेविका आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर या ठिकाणी त्यांनी स्वतः पाहिलं तर पूर्ण भाजी व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी रस्त्यावर उभारण्यात आलेला पाहायला मिळतो. ताई ह्या चारही नगरसेविका आणि सुनील जोशी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक आरोप जे आहेत ते या नगरसेविकेने जे आहे ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काही या मार्केट परिसरामध्ये आपल्याला झालेले पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर यावर आता महानगरपालिका काय तोडगा काढणार किंवा काय त्यांचं म्हणणं मांडणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आज ठाणे पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अमरकर मॅडम भाजी घेणार दोन्ही हातात आंदोलन आपल्याला पाहायला मिळतात. प्रशासनाची गाडी आता किती वेळ झाला? अर्धा तास झाला आम्ही लोकांची दिशाभूल करू नका. सौरभ मागे थोडासा भाजी घ्या, भाजी 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 घ्या, भाजी भाजी आपण बघत असाल तर भाजपचे नगरसेवक गाडी अनेक पद्धतीने आंदोलन करतात. घरी आले तर नको सांगू या ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत ती रॅली बनलेली आहे आणि रस्त्यावर बसून या ठिकाणी एक अनोखं आंदोलन आहे ते त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. वारंवार आंदोलन करून महासभेत आवाज उठवून देखील यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि त्यामुळे आपण बघत असाल भाजपचे नगरसेवक आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दादा पाटील दादा ये ना पूर्ण घेतो ना. अरे तेच बोलतो मी वाईटला टाकलंय. थोडं मागे ये मागे थोडं या मागे चला. ये मागे 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 गुप्ता ये मागे. अरे हे सौरभ ये मागे. मॅडम या मागे. ओ ताई अरे बरं हे पुढे आहेत ना माझ्या. सगळ्यांनी मागे चला. चला मागे चला मागे हे चल मागे पूर्ण मागे. ताई मागे अरे मागे हो मामी बाजू आम्ही बाजू हो मामी. मामी काय केलं सांग.
चला करा करा. थांबा थांबा थांबा. झोपले